तर 30 तारखेपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार मनोज जरांगेंची घोषणा। उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार। कडक उन्हात पायात चप्पल नसेल पाणीही घेणार नाही, जरांगेंचा निर्धार। सरकारला दिलेल्या मुदतीला उद्या 10 महिने पूर्ण होतील। 58 लाख कुणबी प्रमाणपत्र कधी देणार? मराठा समाजाची फक्त मतं पाहिजे का? मराठ्यांची मनं जिंकण्याची देवेंद्र फडणवीसांना ही संधी आहे, जरांगेंचा निशाणा। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक। जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केली, ते सकारात्मक आहेत। आज मनोज जरांगेंची भेट घेणार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। तर 2 ते 3 दिवसात काय केलं त्याची जरांगेंना कल्पना देणार। जरांगेंच्या मागण्या चुकीच्या। मनोज जरांगेंच्या मागण्या संविधानानुसार कधीच मान्य होणार नाहीत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। तर मराठा समाजाला दिलेलं प्रमाणपत्र खोटं, हाकेंचा आरोप। मनोज जरांगे स्वतःला त्रास करून घेत असतील तर त्यांना अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। तर जरांगेंचं उपोषण हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याची ही टीका। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मनसेध्यक्ष राज ठाकरेंचे एक सूचक ट्विट। सावरकरांच्या प्रतिमा वापरून धर्मात तेढ पसरवणं सुरू असल्याचा उल्लेख। तर महाराष्ट्रामध्ये जातींवरून डोकी फोडणं सुरू असल्याचं म्हणत सत्ताधारी याला खतपाणी घालत आहेत, राज ठाकरेंचा आरोप। राज्यात ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे दोनच प्रादेशिक पक्ष। अजित पवारांचा पक्ष हा संपणार आहे हे दुर्दैवानं बोलावं लागतंय, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर राऊतांनी त्यांच्या पक्षाची काळजी घ्यावी, अनिल पाटलांचं उत्तर। अनिल पाटलांकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवसेना असा उल्लेख। अनेक वर्षांपासून अर्थखातं राष्ट्रवादीकडे होतं, त्यामुळे सुनेत्रा पवारांना अर्थखातं दिलं पाहिजे, युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार। खासदार पार्थ पवार पुण्याचा उमेदवार ठरवणार असल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान इच्छुकांकडून सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी घेणं सुरू। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडनं प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। तर आज दुपारी मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार। ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची भाजप नेत्यांसोबत खलबतं। राजीव पाटील यांचं नावही चर्चेत। बहुजन विकास आघाडी आमच्यासोबत लढत नाहीये, मंत्री उदय सामंतांकडून स्पष्ट। तर पुढच्या 2 दिवसात फॉर्म्युला ठरेल, महायुतीमध्ये समन्वय गरजेचा, आम्ही सर्व जागा लढवू आणि जिंकू, सामंतांनी व्यक्त केला विश्वास। रायगड विधान परिषदेसाठी शिवसेनेचा दावा। तर विकास गोगावलेंना उमेदवारी देण्याची शिवसेनेची मागणी। गोगावलेंना उमेदवारी न दिल्यास माझ्या मुलासाठी उमेदवारी मागणार, महेंद्र दळवींचा दावा। नेत्यांनी सांगितलं तर उद्याही राजीनामा देऊ, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। तर शिंदेंनी 1.5 वर्ष पालकमंत्रीपद आमच्यासाठी थांबवून ठेवलंय, वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो मान्य असेल, गोगावलेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची चिखलीकरांची कबुली। तर नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही, चिखलीकरांचं स्पष्टीकरण। संभाजीनगर जालना विधान परिषदेची जागा भाजपला सुटावी, भाजपचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची माहिती। तर स्वबळावर सुद्धा भाजपच या जागांवर आघाडीवर राहील, शितोळेंकडून विश्वास व्यक्त। पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा खपवून घेणार नाही, मंत्री उदय सामंतांचं नाव न घेता महेश शिंदेंना सूचक इशारा। तर फलटणमध्ये राजे गट सोबत असल्यामुळे शिवसेनेचाच आमदार होणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया। रोहित पवार आज सकाळी 10 वाजता सीआयडी कार्यालयाला भेट देणार। तर अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात ही भेट होणार। कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये 55 रेडे कापून सत्तेत आलेलं सरकार कुर्बानीला विरोध करतंय, संजय राऊतांचा घणाघात। तर राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघावं, शिरसाटांचं प्रत्युत्तर। 4,500 कोटींच्या धान्य वाहतुकीमध्ये आता भुजबळांनी टक्केवारी मागितली। 26 वर्ष वारंवार त्याच कंपन्यांना धान्य वाहतुकीचं काम दिल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। संबंधित कंत्राट रद्द करण्याची दमानी यांची सरकारकडे मागणी। लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार। रमेश चन्नीथला केरळचे मंत्री झाल्यानं नव्या चेहऱ्याला आता संधी। सचिन पायलट, भूपेश बघेल, कुमारी शैलजा यांची नावं चर्चेत। तर जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची सूत्रांची माहिती। आमच्या शिववाहतूक संघटनेचे 7 लाख टॅक्सी आणि ट्रक चालक जुजबी मराठी बोलतील, भाजप नेते हाजी अराफत यांची माहिती। तर मुंबईमध्ये राहायचं आणि कमवायचं असेल तर मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, हाजी अराफत शेख यांची प्रतिक्रिया।
खराब प्रकरणावर चित्रपट रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दीपाली सय्यद तर खराबच्या भूमिकेसाठी इम्रान हाशमीला विचारणा. स्वरूप सावंत महाराष्ट्र एप्स्टीन फाईल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार. भोंदू बाबाला बळी पडू नये हा मेसेज चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न. मला एका महिला नेत्याकडून फोनवरून धमकी. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं वक्तव्य तर करिअर उद्ध्वस्त होईल. फोनवरून धमकी. दीपाली सय्यद यांची माहिती. सामान्य जनतेलाच पेट्रोल डिझेल बचतीचं आवाहन केलं जातं. इंधन बचतीसाठी चार्टर्ड विमानं बंद केली असती तर बरं झालं असतं. राजकारण्यांचे सुद्धा 3 महिन्यांचे पगार देऊ नका. बागेश्वर बाबाचं वक्तव्य. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका. तर नाशकात ₹1.35. पुण्यामध्ये ₹2.50 सीएनजी महाग. शिवाय नागपूरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरात सुद्धा सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2ची वाढ. आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील. महिन्याभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल. पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा. काँग्रेस नेते वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन. राज्य सरकारनं वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्राला सुद्धा मोठा दिलासा मिळेल. सरकारनं तत्काळ निर्णय घ्यावा. जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये इंधन तुटवड्यामुळे टुरिस्ट वाहनधारकांवर परिणाम. तर रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात टुरिस्ट गाड्या डिझेल अभावी उभ्या. तातडीनं डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली. हिंगोलीच्या जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रातला हा प्रकार. रुग्णालयामध्ये पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे पोटातील बाळ दगावलं. नातेवाईकांचा आरोप. बुलढाण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजप आक्रमक. सपकाळांच्या मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्याचा भाजपकडून निषेध. आंदोलकांची यावेळी जोरदार घोषणाबाजी. हिंगोलीत शिवसेनेकडून शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन. संतोष बांगर यांनी शिवसेना फुटीची आठवण करत किस्सा सांगितला तर हातवारे करत टीका सुद्धा केली. आमदार संतोष बांगर यांना मंत्री करा. शिवसंवाद दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर झळकावत श्रीकांत शिंदेंकडे केली मागणी. साताऱ्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे वीर जीवा महाला यांच्या वंशजांना 5 लाखांची मदत. मंगेश चिवटे यांच्या हस्ते 5 लाखांचा धनादेश सुपूर्द. वीर जीवा महाला यांचं स्मारक उभारण्याची सुद्धा घोषणा. बुलढाण्यामध्ये साखळी बुद्रुक ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा घागर मोर्चा. 5 कोटींचा निधी मिळून सुद्धा महिन्याभरापासून पाणीपुरवठा ठप्प. नळी योजना महिनाभर पूर्णपणे बंद. जळगावच्या जामनेरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा ट्रॅक्टर मोर्चा. तर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढत रास्ता रोको. कर्जमाफी, शेतमालाला भाव देण्याची मागणी. सांगलीच्या विट्यातील भोंदू बाबा प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सरकारकडे मागणी. तर कडेश्वर धाम अध्यात्म संस्थेच्या नावाखाली महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचाही आरोप. जळगाव जिल्ह्यामध्ये मुदत संपलेल्या 791 ग्रामपंचायतींसाठी जुलैमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार. 12 जूनला आरक्षण सोडत तर 17 जुलैला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार. गाव पातळीवरील राजकारणाला यामुळे वेग. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडीतनं 13 उमेदवारांची माघार. 3 जागा बिनविरोध होणार. 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात. तर 7 जूनला मतदान होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. आनंद परांजपेंना म्हाडाचं उपाध्यक्षपद देऊ नये या पत्रात मागणी. सूत्रांची माहिती. तर एनसीपीच्या कोट्यातनं परांजपेंना महामंडळ देण्यात येणार होतं. परांजपेंच्या जागी आता नवीन नाव सुचवण्यात येईल. पत्रात उल्लेख असल्याची माहिती. शिवसेनेचे नेते आनंद परांजपेंना महामंडळ देण्यास राष्ट्रवादीचा विरोध. तर आनंद परांजपे आता राष्ट्रवादीमध्ये नाही आहेत, शिवसेनेत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचं उत्तर. दक्षिण मुंबईतील संवर्धन यादीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचा समावेश नसल्यामुळे स्थायी समितीत ठाकरेंची सेना आक्रमक. विरोधानंतर पुतळ्याचा यादीत समावेश करून नव्यानं प्रस्ताव आणण्याचे निर्देश. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादालयात 3 दिवस आमरसाचा प्रसाद. पुण्यातील साईभक्त शेतकरी रवी नारायण करगळ यांच्याकडून साईंच्या चरणी 3,500 किलो केशर आंब्यांचं दान. पुण्यातील सारसबाग आजही बंद राहणार. तर जमावबंदीच्या आदेशामुळे हा निर्णय. सारसबागेतील गणपती मंदिर मात्र दर्शनासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार. एअर इंडियाला इंधन दरवाढीचा फटका. देशांतर्गत 22% उड्डाणांमध्ये कपात. जून ऑगस्ट दरम्यान काही मार्गावरील फेऱ्या सुद्धा कमी होणार. कंपनीच्या परिचालन खर्चावरही परिणाम.